श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय भक्तांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. 3 मार्च 2026 म्हणजेच होळीच्या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण येत आहे. हे ग्रहण आंशिक चंद्रग्रहण असणार आहे आणि भारतात काही भागांत ते दिसणार आहे. ग्रहणाचा कालावधी: ग्रहणाची सुरुवात दुपारी साधारण 2:16 समाप्ती संध्याकाळी सुमारे 7:53 भारतात चंद्रदर्शन सुमारे 6:26 होईल. ग्रहण भारतात दिसत असल्यामुळे सूतक काल मान्य राहील. सूतक साधारणपणे ग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सुरू होतो. होळी आणि ग्रहण पूजा कधी करावी? यावर्षी होळीच्या दिवशी ग्रहण असल्यामुळे काही ठिकाणी होळिका दहनाच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भद्रा काळ टाळून आणि ग्रहणाच्या वेळेचा विचार करून करावे. शक्य असल्यास स्थानिक पंचांग किंवा मंदिरातील पुजाऱ्यांचा सल्ला घ्यावा. ग्रहणाच्या काळात देवाला स्पर्श करू नये, नवीन शुभकार्य टाळावे, भोजन बनवू नये व ग्रहणावेळी खाऊ नये. मात्र या काळात मंत्रजप, नामस्मरण, ध्यान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. गर्भवती महिलांसाठी विशेष नियम: ग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. घराबाहेर जाऊ नये, धारदार वस्तू वापरू नयेत, सुई दोरा, कात्री यांचा वापर टाळावा. पोटावर किंवा शरीरावर गोमूत्र, कुंकू किंवा गंगाजलाचा टिळा लावावा. श्रद्धेनुसार भगवानाचे नामस्मरण करत शांत बसावे. ओम नमः शिवाय किंवा राम राम जप केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते. ग्रहणानंतर काय करावे? स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. घरात गंगाजल शिंपडावे. देवाची पुन्हा पूजा करावी. शक्य असल्यास दानधर्म करावा. ग्रहणानंतर केलेली पूजा आणि दान याचे फळ अनेक पटीने मिळते असे शास्त्र सांगते. प्रिय भक्तांनो, ग्रहण हे नकारात्मक नसून आत्मशुद्धी आणि साधनेसाठी एक संधी आहे. भीती न बाळगता श्रद्धा आणि सकारात्मकतेने हा दिवस साजरा करा. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.